ओरिजिनल नाही आहे, लाल कलर शुभ्र बी नाही आहे. पुढे कसं व्हायचं रे तुमचं? जसं आईशिवाय माहेर अपूर्ण असतं, तसंच आजीशिवाय आजोळ तरी कुठे परिपूर्ण वाटतं. मामाचं गाव आजीमुळेच तर गोड असतं. आजीशिवाय कुठे आजोळ चांगलं वाटतं. आपल्यासोबत आईची काळजी करणारं पण कोणीतरी असतं. आजी म्हणजेच आईचं दुसरं रूप असतं. खरंच आजीशिवाय आजोळ अपूर्णच असतो. तर चला, आजीच्या ह्या गोड वाक्यातून आजोळाची सुरुवात मी केलेली आहे. हा व्हिडिओ थोडासा गॅलरीत विसरला होता, कारण छोट्याशा भावलीसोबत काढलेला होता. असा विचार केला की ह्या भावलीचा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये घेऊया, आणि तो विसरूनच गेला. तर बघा, ही छोटीशी भावली किती छान खेळत आहे. आणि मी घरी गेली तेव्हा आजी थोडीशी बसली, चहा पाणी वगैरे झाली, आणि आजीने केलेली आहे देवासमोरची दिवाबत्ती. बघा, घरातली केली तसेच बाहेरची सुद्धा दिवाबत्ती केलेली आहे. आणि एकीकडे करत आहे आमची भाऊजाई स्वयंपाक. तर चला, एकीकडे स्वयंपाक पण होतं आहे, एकीकडे या भावलीचं खेळणंसुद्धा होतं आहे. आणि बघा कशी खूप नखरे करते ही भावली. आणि इकडे आजीची दिवाबत्ती झालेली आहे, आणि इकडे लगेच स्वयंपाकसुद्धा तयार झालेला आहे. मी काही जास्त वेळेसाठी गेले नव्हते, थोड्याच वेळेसाठी गेले होते. म्हटलं चला आजीला, आता म्हणजे गावाकडे मला पण येऊन भरपूर दिवस झाले होते, तर म्हटलं चला जाता जाता आजीच्या इथं पुन्हा चहा पाणी घेऊन येऊया. मग स्वयंपाक झाला, जेवणंसुद्धा केले, आणि म्हटलं भेटसुद्धा होईल. आणि त्याच गोड भेटीपासून तुम्हाला एक गोड बातमी मी सांगते की आत्ता आमचं घर बऱ्यापैकी अर्ध्याच्या वर म्हणजे पूर्ण झालेलं आहे म्हणायचं आहे. थोडीशी फिनिशिंग वगैरे बाकी आहे. तर ते आम्ही बघायला आलो होतो बाहेर. आणि आज बऱ्याच दिवसातून काय झालेलं आहे, मशीन क्लिनिंगला आली होती. म्हणजे घेतलं तसं 1-1.5 महिन्यामध्ये मशीन आम्ही क्लीन केलीच नव्हती. तर आज तिला मुहूर्त लागलं होतं. म्हटलं चला एकदा मशीन क्लीन करून घेऊया. तर मशीनचं जास्त काम जे आहे ते बघते आपली प्रतीक्षा. कपडे लावायचं पण काम तीच करते, आणि मशीन क्लिनिंगचं सुद्धा आता सध्या तीच करत आहे, कारण तिला खूप एक्साइटेडमेंट असते. तर असं करत आहे ना. चला, मला पण जास्त लक्ष द्यायची गरज नाही पडत, आणि तिलासुद्धा म्हणजे हौस वाटते. एखादी नवीन वस्तू ज्यावेळेस आपल्या घरात असते ना, त्यावेळेस मुलांना नवीन कामं करण्याची खूप जास्त इच्छा असते. तर असो, करू द्या, ती पण करते. मला होईलच थोडी थोडी, म्हणजे जास्त ज्यावेळेस आपण जी वस्तू जास्त हाताळतो त्यावेळेस जास्त आपल्याला त्याची माहिती होते. मला आहे, कारण मला तेवढं लोड घ्यायची गरज नाही पडत, कारण सकाळी मी जॉबला लवकर जाते ना, त्यामुळे मग कपडे वगैरे मागे राहतात. तर मग तिला म्हणत असते, तू मशीनला लावून दे आणि तुझं आवरून घे. तर चला, टाकलेली आहे क्लिनिंगला. क्लिनिंगच्या नंतरचा पार्ट काही मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेला आहे. तर चला, तुम्हाला मी दाखवत होते, आम्ही आलेलो आहोत घर बघण्यासाठी. तर हे बघा, झालेलं आहे परिपूर्ण. हे आहे आमचं किचन हॉल, आणि हे बघा एल टाईपचा किचन आहे, आणि हा आहे बेडरूम. तर बेडरूमला एका साईडला विंडो आहे, आणि इथे तुम्ही डोरच्या बॅक साईडलाच का आहे, नाही, डोरच्या फ्रंट साईडला येतं बघा. म्हणजे LED आणि म्हणजे बेडच्या आतमधल्या रूमचं जे हे आहे ना लाईटिंग, ती एकच येते. आणि हा आहे वॉशरूम बसला स्पेस, आणि ही आहे गॅलरी. तर असं छोटंसं पुण्यामध्ये आपलं छोटंसं घर जे आहे ते झालेलं आहे. आणि तसेच आम्ही नारळ काय केलेलं आहे, थोडंसं नारळ पाणी घेतलेलं आहे. आणि बऱ्याच दिवसातून ही शेगडी आम्हाला घ्यायची होती, तर आलेली होती घर चालत, तर मग आम्ही घरीच घेतलेली आहे. बघू आता कशी निघते. आम्ही काही जास्त यूज वगैरे केलेली नाही आहे, हिची काही जास्त माहितीसुद्धा नाही आहे. माहिती आहे, पण कसं असतं ना,
मी आत्ताच तुम्हाला जसं बोलले की जी वस्तू आपण नेहमी हाताळतो तिची आपल्याला जास्त माहिती होते आणि जे आपण नवीनच घेतो ना तिची जरा आपल्याला कितीही माहिती घेणं आणि हाताळणं ह्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून हाताळण्याचा जो एक्सपिरियन्स आहे आपल्याला तो आपल्याला बघून नाही येत. तर त्यासाठी म्हटलं चला घेऊन तर बघूया. पण थोडीशी क्वालिटी जी आहे ती आम्हाला हलकीच लागलेली आहे. तशी त्यानं गॅरंटी वगैरे आम्हाला 2 वर्षाची दिलेली आहे. पण ह्याची जी क्वालिटी बघून आम्हाला वरची क्वालिटी स्ट्राँग आहे, मस्त आहे. त्यानं उभा राहून वगैरे दाखवलेली आहे. पण जी आम्ही बघतोय ना म्हणजे साईडचा थोडंसं जे आपलं हे असतं ना स्टील वगैरे ते थोडंसं हलकं वाटतं. असो इच्छा होती म्हणून घेतलेली आहे. जशी आता जाईल तशी जाईल. कारण पहिली जी आहे ती खूप स्ट्राँग आहे आणि तिला फक्त जी आहे ना ते बर्नरमधून म्हणजे काय होतंय माहीत नाही, 1 वर्ष 6 महिने झालं की भांडे त्याच्यावरती काळे व्हायला लागलेले आहेत. तर असो मला झालेली आहे सर्दी आणि त्या सर्दीमुळे माझा आवाज बिघडलेला आहे. तर मी घराची न्यूज तुम्हाला आत्तापर्यंत का दिली नव्हती, तर त्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे आणि त्याच्यामुळं मला त्या घराची जास्त एक्साइटेडमेंट नव्हती. तर म्हटलं असो तुम्हाला पूर्ण झाल्याच्या नंतरच सांगते. त्यामुळे ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे आणि तसेच आता पण पूर्ण झाल्याशी सांगायचंच नव्हतं मला, पण आता सांगते कारण आता मी आनंदी आहे आणि मला आता सांगावंसं वाटलं. कसं असतं कुठलीही गोष्ट आपल्याला परिपूर्ण तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला मनातून आनंद वाटतो तेव्हा. तर हा होता प्रसाद आपल्या महाकालेश्वरचा. तर म्हणजे उज्जैनचा जो महाकालेश्वर आहे ना त्याचा हा प्रसाद आहे. बघा हा त्यामध्ये दिलेला रुद्राक्ष आहे आणि योगायोगाने 2026 मध्ये मुलांना दोघांनाही उज्जैनच्या महाकालचे दर्शन घडलेले आहेत. मी जी काल संक्रांतीची पोळी होती ती एकदम कडक गॅसवरती म्हणजे तूप लावून भाजलेली होती आणि जे आपले एक वाणाचं साहित्य आहे ना ते सगळं जे कालचं खण आहे त्यामधले मी काढून घेतलेले आहे. झाडाला खूप दिवसातून एक फूल आलेलं आहे आणि संक्रांती दिवशी आली होती एकादश. एकादश झाली की दुसऱ्या दिवशी आली होती, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आली होती शिवरात्र. शिवरात्र प्रदोष जो आहे तो एकाच दिवशी आलता आणि माझं 2-3 वेळेस मी ठरवलेलं होतं की ह्या 12 महिन्यामध्ये मला शिवरात्रीचं पार्थिव शिवलिंग करून पूजा करायची आहे आणि मी ती करत होते. पण 2-3 वेळेस विसरलं. एक वेळेस आई आली होती, त्याच्या घाईमध्ये मी विसरून गेले. दुसऱ्या वेळेस जॉबला गेले होते, संध्याकाळी यायला उशीर झाला, विसरून गेले. तिसऱ्या वेळेस शिवरात्रच कधी आहे त्या 2 सुटल्यामुळे तिसरी शिवरात्र लक्षात नाही राहिली. असं आता येणारी आपली जी मोठी महाशिवरात्र आहे त्या शिवरात्रीला 1 वर्ष पूर्ण होत आहे, जी मी ही सेवा हाती घेतलेली आहे. तर सेवा केलेली खरंच वाया जात नाही म्हणतात. ते मला थोडंसं आता अनुभवायला आलेलं आहे आणि त्याचा खूप छान म्हणजे मला अनुभवसुद्धा येत आहे. त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ खरंच तुम्ही सुद्धा ऐकण्यासाठी आतुर असाल तर मी तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जशा कमेंट आपल्या जास्त वगैरे असतील त्या प्रमाणानुसार तुम्हाला मी शेअर करेल. तर चला असो आपली सेवासुद्धा म्हणजे फळाला आली म्हणायला काही हरकत नाही आहे. तर असो कष्ट तर आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला एक संघर्ष असतोच. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला बिना कष्टाचं काहीच भेटत नाही आहे. पण त्याला म्हणतो ना आपण जसं की आपल्याला संगत गुण सोबत गुणसुद्धा असावे लागतात. त्यासाठी आपल्याला परमार्थाची जोडसुद्धा सोबत असायला हवी. त्याचबरोबर थोरा मोठ्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याबरोबर असायला हवा. त्यामधूनच आपल्याला हे यश मिळत असतं आणि प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी आपल्याला नाही भेटत. आपण कितीही म्हणलो तरीही त्याच्या ज्यावेळेस मनात आहे त्याच वेळेस सर्व गोष्टी घडतात. असो तर ही जी सेवा आहे मी ही 4 शिवलिंग केल्यामुळे आज अभिषेक वगैरे ह्याचा मात्र मी केलेला नाही आहे. डायरेक्टली आपलं फूल घेतलेलं आहे आणि फुलांनी त्याला काय केलेलं आहे जल शिंपडलेलं आहे. असं आता भोळी सेवा भोळ्या महादेवाला आपली अर्पण आहे. कारण महादेव हा भोळा आहे, त्याला भोळी सेवा जास्त आवडते. तर भस्म जो आहे
तो मी शिवलिंग तयार करताना मातीत सुद्धा टाकला होता आणि महादेवाचा आवडता भस्म असल्यामुळे त्याला भस्मच लावून घेतलेला आहे. आणि सुट्टी होती मला आज योगायोगाने, तर मी माझं काहीच आवरलेलं नव्हतं. सुट्टीच्या दिवशी खूप म्हणजे दुसरं पण आपण काम काही काढतो आणि आपल्याला पण जरा आळसच येतो, म्हणून मी काही जास्त आवरलेलं नाही. पण सहजच म्हटलं चला आता व्हिडिओ पण 2-3 दिवसापासून घेतलेला नव्हता, तर थोडासा घेऊया. तर व्हिडिओ घ्यायला गेले तर बघते तर एवढं छान 2 जे दिवे लावलेले होते ना मी, त्या दिव्यामध्ये एवढं छान असं वाटत होतं की 2 मूर्ती उभा आहेत. प्रकाशामुळे प्रकाशामुळे नाही झालेले हे, कारण टायमिंग होता 5 वाजेचा आणि 5 वाजता कुठलीही लाईट घरामध्ये चालू नव्हती. समोरच्या रूममध्ये मी ती पूजा करत होते. तर त्यामुळे मला त्याचं जास्त आश्चर्य वाटत होतं. आता मला तुम्ही सुद्धा सांगू शकता की हे प्रकाशामुळे दिसत आहे की अजून कशामुळे? तर असं कशाहीमुळे असू दे, मला छान वाटत होतं आणि माझी पूजासुद्धा छान झाली. नव्हती अगोदर मी मस्त आपल्या अक्षता, शमीपत्र, भस्म आणि तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती एवढ्यामध्येच मी करून घेणार होते. पण योगायोगाने साहेबसुद्धा तेवढ्यात घरी आले आणि त्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही लवकर येणार असाल तर फुलं घेऊन या. पण त्या फुलाची मी अजिबातच वाट बघितलेली नव्हती. शेजारच्या ताईच्या इथं मस्त असं पिवळं जास्वंदाचं फुल आलेलं होतं आणि मी हे तुम्हाला दाखवलेलं आपल्या दारातलं जास्वंदाचं लाल फूल. तर हे 2 फुलं आणि आपला भस्म, धूप, दीप, अगरबत्ती याच्यामध्येच मी ही पूजा आवरून घेतलेली होती. तर चला आजचा हा थोडासा मिक्स व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. प्रभू